महायुतीच्या सर्वच उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार, खासदार धनंजय महाडिक. महायुतीच्या सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचाराचा धडाका लावला आहे. उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून केंद्रात आणि राज्यात महायुती सरकारची सत्ता आहे. महायुती सरकारने आजपर्यंत अनेक शासकीय योजनांच्या माध्यमातून विविध विकास कामे केली आहेत. महायुतीचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार हे निश्चित असल्याचे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. प्रभाग क्रमांक 11 मधील महायुतीचे उमेदवार सत्यजित जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेवेळी ते बोलत होते. यानंतर आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, महायुती सरकारने आतापर्यंत कोल्हापुरात अनेक विकास कामे केली आहेत. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणण्याचं काम फक्त महायुतीचे सरकार करू शकते. त्यामुळे महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून द्या असे आवाहनही आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. माजी आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, स्वर्गीय आमदार चंद्रकांत दादा पाटील आणि मी स्वतः आमदार असताना प्रभाग क्रमांक 11 मध्ये अनेक विकास कामे आम्ही केलेली आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून यापुढेही अशीच विकास कामे केली जातील. त्यामुळे महायुती सरकारच्या निवडून देऊन कोल्हापूर शहराचा विकास करण्याची संधी द्या. प्रभाग क्रमांक 11 मधून रिंगणात उतरलेले उमेदवार सत्यजित जाधव म्हणाले, स्वर्गीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी या महापालिकेच्या रिंगणात उतरलो आहे. या प्रभागाला स्मार्ट प्रभाग बनवण्याचे नियोजन केले असून येत्या 15 तारखेला आपण सर्वांनी महायुती उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन केले. प्रचार सभेवेळी प्रभाग क्रमांक 11 मधील महायुतीचे सर्व उमेदवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.